श्रीहरी उत्तर गीता तिसरा अध्याय मुक्त भावानुवाद। सिद्ध ब्राह्मण म्हणाले, काश्यप, या लोकी केलेल्या शुभ आणि अशुभ कर्मांचे फळ भोगल्याशिवाय नष्ट नाहीत होत। ते कर्म त्याप्रमाणे एकानंतर दुसरे शरीर धारण करावयास लावून आपापले फळ देत असतात। जसे की फळ देणारा वृक्ष फळ लागण्याच्या समयी भरपूर फळे देतात, त्याच प्रकारे शुद्ध हृदयाने केलेल्या पुण्याचे फळ हे अधिकच असते। याच प्रकारे कलुषित चित्ताने केले गेलेल्या पाप फळाची पण वृद्धी होतच असते, कारण की जीवात्मा मनात पुढे करूनच प्रत्येक कार्य प्रवृत्त होत असते। कामक्रोधाने लिप्त मनुष्य ज्या प्रकारे कर्मजाळीतच आबद्ध होऊन गर्भात प्रवेश करतो, त्याचेही उत्तर ऐक। जीव हा प्रथम पुरुषाचे वीर्यी प्रविष्ट होतो, मग स्त्रीच्या गर्भात जाऊन तिच्या हृदयात मिसळून जातो। त्यानंतर त्यास कर्मानुसार शुभ किंवा अशुभ शरीराची प्राप्ती होत असते। जीव आपल्या इच्छेनुसार त्या शरीरी प्रवेश करून सूक्ष्म आणि अव्यक्त असल्या कारणे कुठेच आसक्त नाही होत, कारण वास्तवात तो तर सनातन परब्रह्म स्वरूपच की आहे। तो जीवात्मा हा संपूर्ण भूतांच्या स्थितीचे हेतू स्वरूप आहे, कारण त्याचे द्वाराच सर्व प्राणी जीवित राहतात। तो जीव गर्भाच्या समस्त अंगी प्रविष्ट होऊन त्याच्या प्रत्येक अंशी तत्काळ चेतना आणतो, आणि तोच प्राणांचे स्थान असणाऱ्या वक्षस्थळी स्थित होऊन समस्त अंगी संचालन करतो। तेव्हाच तो गर्भ चेतना संपन्न होत असतो। ज्या प्रकारे तापवलेला लोहरस साच्यात टाकून झालेवर साच्याच्या प्रमाणेच रूप धारण करतो, त्याच प्रकारे गर्भी जीवाचा प्रवेश होतो असे समज। अर्थात जीव ज्या प्रकारच्या योनीत प्रविष्ट होतो, त्याच रूपात त्याचे शरीर बनले जाते। ज्या प्रकारे अग्नी लोह पिंडात प्रविष्ट होऊन त्यास तप्त करीत असतो, त्याच प्रकारे गर्भात जीवाचा प्रवेश होतो आणि तो त्यात चेतनता आणतो। ही गोष्ट समजून घ्यावी। ज्या प्रकारे प्रदीप्त झालेला दीप सर्व घर प्रकाशित करतो, त्याच प्रकारे जीवाची चैतन्य शक्ती शरीराच्या सर्व अवयवांना प्रकाशित करते। मनुष्य शुभ अथवा अशुभ जे जे कर्म करतो, पूर्वजन्मी शरीराकडून केले गेलेल्या सर्व कर्मांचे फळ त्यास अवश्यमेव भोगावे लागते। उपभोगाने प्राचीन कर्म तर क्षय पावतात, पण पुन्हा नवीन कर्मांचा संचय वाढून जातो। जोपर्यंत मोक्ष प्राप्ती सहाय्यक धर्माचे ज्ञान त्यास होत नाही, तोपर्यंत कर्मांची परंपरा तुटत नाहीत। साधू शिरोमणी या प्रकारे भिन्न भिन्न योनीमध्ये भ्रमण करणारा जीव ज्यांच्या अनुष्ठानाने सुखी होतो, त्या कर्मांचे वर्णन ऐकावे। दान, व्रत, ब्रह्मचर्य, शास्त्रोक्त रीतीने वेदाध्ययन, इंद्रिय निग्रह, शांती, समस्त प्राण्यांच्या प्रति दया, चित्त संयम, कोमलता, दुसऱ्याचे धन घेण्याच्या इच्छेचा त्याग, संसारी प्राण्यांचे मनी देखील अहित नत करणे,
माता पित्याची सेवा, देवता, अतिथी आणि गुरुपूजन या दया, पवित्रता, सदैव इंद्रिये अधीनच ठेवणे आणि शुभ कर्मांचा प्रचार करणे हे सर्व श्रेष्ठ पुरुषांचे वर्तन म्हटले जाते. यांच्या अनुष्ठानाने धर्म होतो, तो सदैव प्रजनांचे रक्षण करीत असतो. श्लोक 18 अखेर. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.